नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने। पुण्यातील भिडे पूल 4 दिवसापासून पाण्याखाली। 4 दिवसांपासून भिडे पुलावरील वाहतूक बंद। भिडे पुलासह डेक्कन नदीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात पाणी साचलं। पुण्यात पावसाची विश्रांती। एकतानगर परिसरातील पुराचं पाणी ओसरलं। पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून एकतानगर परिसरात औषधांची फवारणी। रोगराई पसरू नये म्हणून औषधांच्या फवारणीसह स्वच्छता। खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात होणारा विसर्ग कमी झाला। 21,175 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। नाशकातील सुरगाण्याच्या देवमाळ ते उंबरदे पूल पाण्याखाली। वाहत्या पाण्यातून नागरिकांचा प्रवास। जीवघेणी कसरत, नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता। सोलापुरातील उजनी धरण 100% भरलं। धरणातून 16 दरवाजातून 1 लाख क्युसेकनं भीमा नदीत पाण्याचा विसर्ग। भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। गंगापूर धरणातून 1,530 क्युसेक पाण्याचा विसर्ग कमी झाला। धरणातून एकूण 470 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू। नाशकातील सोमेश्वर धबधबा पूर्ण क्षमतेने प्रवाहित। धबधबा परिसरातील पर्यटकांना काळजी घेण्याच्या सूचना। नाशिकच्या कळवण तालुक्यातील धनोली धरण ओव्हरफ्लो। शेतकऱ्यांच्या भात सोयाबीन पिकांचं मोठं नुकसान। नाशिकमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरणातील पाणीसाठा 15.31%वर। सध्या धरणात 45,247 क्युसेक पाण्याची आवक सुरू। नाशिकच्या सटाण्यात केळझर धरण ओव्हरफ्लो। आरम नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। धुळे शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर। साक्री तालुक्यात अक्कलपाडा धरणातून पांझरा नदीत पाण्याचा विसर्ग। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। अमरावतीच्या परतवाड्यातील मुक्तागिरीचं सौंदर्य अधिकच फुललं। पर्यटकांनी धबधब्यावर गर्दी केली तर जैन बांधवांचीही मुक्तागिरी धार्मिक स्थळावर दर्शनासाठी मांदी आली। सांगलीत कृष्णा नदीची पाणी पातळी 11 इंचाने उतरली। नदीची पाणी पातळी सध्या 39 फुटांवर। मागील 5 दिवसांपासून कृष्णेची पाणी पातळी स्थिर। अमरावतीच्या मोर्शीतील अप्पर वर्धा धरण 79% भरलं। धरणाचे 3 दरवाजे उघडले। वर्धा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। लोणावळ्यात गेल्या 24 तासात 156 मिलीमीटर पावसाची नोंद। गेल्या 2 दिवसात लोणावळ्यात पावसाची हजेरी। पुण्याच्या लोणावळा आणि मावळ तालुक्यात अतिमुसळधार पाऊस। मावळच्या दिवड गावात भूस्खलन होण्याची भीती। अहमदनगर जिल्ह्यात आजपर्यंत 343.5 मिलीमीटर पावसाची हजेरी। पुणे आणि नाशिक जिल्ह्यातून अहमदनगर मध्ये येणाऱ्या नद्यांच्या तसंच धरणाच्या पाण्यात वाढ। वाशिमच्या अनसिंग गावात ड्रेनेज सिस्टीम योजनेचं काम निकृष्ट दर्जाचं। पावसाचं पाणी ग्रामीण भागात रुग्णालयात शिरलं। डॉक्टर अनिल कावरखे यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला धारेवर धरलं। आगामी विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून विशेष निरीक्षक म्हणून उत्तम जानकरांची निवड। माणखटाव तसंच मोहोळ विधानसभा मतदारसंघासाठी निवड। कोल्हापूरमध्ये मवियात जागा वाटपाचा तिढा वाढण्याची चिन्ह। पवार गटाकडून कोल्हापुरात किमान 5 जागांचा आग्रह। चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर, उत्तर इचलकरंजी या 5 जागांची मागणी। भाजपच्या हरिभाऊ बागडेंच्या जागेवर शिंदे गटाचा दावा। फुलंब्री विधानसभेची जागा शिंदे गटाला देण्याची मागणी। शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष रमेश पवार यांच्याकडून या जागेची मागणी। हरिभाऊ बागडेंच्या जागेवरून भाजप शिंदे गटात वादावादी सुरू। हरिभाऊ बागडे यांची जागा मागणं म्हणजे वेडेपणा। भाजपचे पदाधिकारी रामूकाका शेळके यांचं प्रत्युत्तर। माढा विधानसभा मतदारसंघात चुलता पुतण्यांच्या हालचालीकडे सर्वांचं लक्ष। बबनराव शिंदेंकडून शरद पवारांची भेट तर धनराज शिंदेंनी घेतली माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटलांची भेट। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गोंधळ। विरोधकांनी केला सभात्याग। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप। अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांचा मराठा उद्योजकांकडून कराडमध्ये जोरदार स्वागत। उद्योजक मेळाव्यात नरेंद्र पाटील यांचा मराठा समाजाकडून भव्य सत्कार। परभणीत पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालयाच्या विद्यार्थी गेल्या 5 दिवसांपासून संपावर। संपामुळे पशुवैद्यकीय महाविद्यालयाचं कामकाज ठप्प।
लोकसभा निवडणुकीत पालघरमध्ये ठाकरे गटाला अपयश आल्याने दोन्ही जिल्हाप्रमुखांची हकलपट्टी, राजेंद्र पाटील आणि विकास मोरे यांची पदावरून हकलपट्टी. नागपुरात प्रकाश आंबेडकरांच्या वक्तव्याचा कुणबी समाज संघटनांकडून निषेध, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निषेध. संभाजीनगरच्या हतनूर टोलनाक्यावर मनसेचं आंदोलन, हतनूर टोलनाका बंद करण्याची मनसेची मागणी. शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा मागील 4 दिवसांपासून संपामुळे पशुचिकित्सालय सेवा विस्कळीत, खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयांच्या परवानगीवरून विद्यार्थी आक्रमक. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकरमध्ये अवैध गर्भलिंग निदान करणारी टोळी गजाआड, मेहकर पोलिसांकडून 3 आरोपींवर गुन्हा दाखल. लातूर शहरातील मोकाट जनावरांचा नागरिकांना त्रास, मोकाट जनावरांमुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ, मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी. पालघरमध्ये महावितरण विभागाचा भोंगळ कारभार, पालघर तालुक्यातील ढेकाळे फिडरचा वीज पुरवठा खंडित, 22 गावं आणि 100 पाड्यांमधील नागरिक अंधारात. पर्यावरण अधिसूचनेत रत्नागिरीतील 273 गावं संरक्षित गावात नवीन बांधकाम, खनिज उत्खनन आणि जलविद्युत प्रकल्पांना बंदी. वायनाडमधील घटनेनंतर केंद्र सरकारकडून दखल. आर्वीद आमदार दादाराव केचे यांच्याकडून लाडकी बहीण योजना शिबिरात लाभार्थ्यांची अर्ज भरून नोंदणी. पुण्यातील भीमाशंकरमध्ये श्रावणी सोमवार निमित्त भक्तांच्या रांगा, भक्तांकडून हर हर भोलेचा जयघोष. छत्रपती संभाजीनगरच्या घृणेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. श्रावणातल्या पहिल्या सोमवार पहाटेच्या आरतीसाठी भाविकांनी गर्दी केली. आजपासून पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात गर्दी. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगा. सांगलीच्या हरिपूरमध्ये संगमेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ. श्रावण महिन्यातील पहिला सोमवार असल्याने मंदिरात भाविकांच्या रांगा. अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांची गर्दी. दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा. इचलकरंजीमधील शिवमंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी. सकाळपासून अभिषेक, भोजन आणि कीर्तन कार्यक्रमांचं आयोजन. सोलापूरच्या श्रावणी सोमवार निमित्त सिद्धरामेश्वरांच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी. सिद्धरामेश्वरांच्या योग समाधीला आकर्षक फुलांची सजावट. गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे राष्ट्रीय महामार्गावर खड्डे. आलापल्ली भामरागड राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू असताना कच्चे पूल पुरात वाहून गेले, वाहन चालक त्रस्त.